नमस्कार, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे। एका 6वीत शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर एका तरुणानं ऍसिड हल्ला केला आणि आरोपी घटनास्थळावरून फरार झाला। ही घटना संगमनेरमधील वडगाव पान गावात घडली असून मुलीच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे। या प्रकरणाचा तपास आता पोलीस करत आहेत। आरोपीचा तातडीनं शोध घेऊन कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी आता सर्व स्तरातून केली जाते। या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ वडगाव पान इथं सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन आज करण्यात आलं। यावेळी हजारो संगमनेरकरांनी उपस्थित राहून या घटनेचा निषेध केला। उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या संगमनेरमध्ये अशी निंदनीय घटना कालची घडली की मुलीवरती हल्ला जोराला मान्य केला। कुठल्या घटनेचे आहेत कसे आहेत हे खऱ्या अर्थानं पाहणं आवश्यक नाहीये। थोडं क्रॉस सगळीकडे असो, अरे सर थोडे क्रॉस होते तालुका असो किंवा जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो, ह्या मुलींवरती कुठे ना कुठे आपण वारंवार हल्ले होतात बघत आहोत। कुठे रेप केस होत आहेत, कुठे ऍसिड हल्ले, कुठे चाकूने हल्ले, अतिशय वाईट अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे। मला एवढंच सांगायचं की शासनानं कठोर कायदे असे केले पाहिजे की मुलींवरती हल्ले झाले पाहिजे। तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे कायम मत राहिलेलं आहे की पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे। जिथे कोणाला काही इन्फॉर्मेशन असेल त्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचवली पाहिजे। त्याच्यामध्ये कोणत्या गटाचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या समाजाचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी न विचार करता पोलीस त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतात, पण अजून त्यांना काही रिझल्ट भेटलेला नाही। मला म्हणजे वाईट ह्याचं वाटतं की जे CCTV होते ते काही ठिकाणी बंद आहेत, काही ठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी लागले नाही। तर मला शाळेच्या परिसरामध्ये म्हणजे मला खरंच सरकारला विनंती करायची आहे की त्यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी काय त्यांना फंड वाढवता येईल त्यांनी तो वाढवला पाहिजे। शाळेच्या ठिकाणी, हायवेवरती, चौकांमध्ये CCTV कॅमेराज जे आहेत ते लागलेच पाहिजे। आणि खरंच म्हणजे मुलींची सुरक्षा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अशा विकृत पुरुषांची किंवा मनुष्यांची जी मानसिकता आहे ना ती तपासून बघितली। आज साधारणतः 11:30 ते 12 वाजताच्या दरम्यान वडगाव पान गाव आहे संगमनेर तालुक्यामध्ये। त्या ठिकाणी शाळकरी मुलगी परत येत असताना तिच्यावरती अज्ञात व्यक्तीनं ॲसिड फेकल्याची घटना घडली। त्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये BNS 124(1) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत। संबंधित मुलगी आहे तिच्यावरती उपचार PMT हॉस्पिटल लोणी या ठिकाणी करण्यात येत आहेत। उपचार सुरू आहेत आणि कमी पुढील जे आरोपीच्या जे शोध घेत आहोत। आमच्याकडे काही प्राथमिक माहिती आम्ही करतो आहोत।